नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। कनवाडमधील नुकसानग्रस्त जमिनींचा तात्काळ पंचनामा करा, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं प्रतिपादन। कनवाड गावातील कृष्णा नदीच्या पुरानं वाहून गेलेल्या 11 एकर शेतीच्या नुकसान प्रकरणी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तात्काळ दखल घेत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामा करण्याचे स्पष्ट आदेश दिलेत। या संदर्भात त्यांनी कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांना पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिलेत। कनवाड परिसरात म्हैसाळ कनवाड बंधाऱ्याचं काम सुरू असून या कामासाठी ठेकेदारानं म्हैसाळ हद्दीत नदीच्या पात्रात मातीचा तात्पुरता बांध उभारला होता। पावसाळा सुरू होण्यापूर्वी तो बांध काढणं आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। यामुळे कृष्णा नदीनं पात्र बदलल्यानं गट नंबर 175 ते 200 या शिवारातील सुमारे 11 एकर शेती वाहून गेली आहे। त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेता आमदार यड्रावकर यांनी तातडीनं लक्ष घालत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत। नुकसानग्रस्त जमिनींचे पंचनामे त्वरित करावेत व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नुकसानीची प्रक्रिया तातडीनं सुरू करावी असे आदेश त्यांनी दिले। महसूल विभागाचे तलाठी शिकलगार तसेच पाटबंधारे विभागाच्या थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली असून शेत जमिनीची पाहणी करून पंचनामे सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।